Hello everyone, good evening and welcome to the our channel that is a wealth creator. Okay, so guys, खूप जणांचे पर्सनली मेसेज होते की आम्हाला धनचा प्लॅटफॉर्म यूज करायला मिळत नाही किंवा समजत नाही आहे. सो प्लीज एखादं सेशन घ्या किंवा एखादा व्हिडिओ बनवा. सो आम्हाला व्यवस्थितपणे त्याच्यावरती एक्सप्लेनेशन मिळेल तर आम्ही काम करायला इझी होऊन जाणार. ठीक आहे. तर हा व्हिडिओ काही स्पॉन्सर वगैरे नाही आहे, जस्ट धनचे बेनिफिट आहेत जो की मी स्वतः तो प्लॅटफॉर्म यूज करतो आणि त्या प्लॅटफॉर्म थ्रू आपल्याला बरेचसे बेनिफिट मिळतात ज्याच्याने तुमची जी ट्रेडिंग जर्नी आहे ती इझी होऊन जाते. इझी. ओके, ट्रेडिंग जर्नी कम्प्लिटली इझी होऊन जाते. मी का असं म्हणतो इझी होऊन जाते आणि त्याच्यामध्ये तुमची इफिशियन्सी जी आहे हे ट्रेडिंग करण्याची जी क्वालिटी आहे, काम जे आहे ते तुम्हाला इझी होऊन जातं आणि सगळ्या गोष्टी हँडी होऊन जातात. ओके, हँडी होऊन जातात. असं पण का म्हणतो त्याचं कारण असं आहे की प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर अवेलेबल होऊन जाते, जे की अदर ब्रोकर्समध्ये सिमिलॅरिटी खूप आहे, बट बऱ्याचशा गोष्टी धन जे प्रोव्हाइड करतो ती गोष्ट अजूनपर्यंत अदर ब्रोकर्सने त्याला कम्पेअर नाही केलेलं आहे, बीट नाही केलेलं आहे. सो दॅट इज द रिझन. सो आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. ओके, कसं आपण हे मी पॉईंट्स इथे मेन्शन केलेले आहेत, या पॉईंट्सनुसार आपण मी तुम्हाला सांगणार आहे कसं मी तुम्हाला धनचं प्लॅटफॉर्मला यूज करायचं. बट त्याच्या आधी मला तुम्हाला अजून काही गोष्टी, त्याच्या आधी धन हा जो प्लॅटफॉर्म आहे याच्यामध्ये लॉग इन कसं करतात ते तुम्हाला मी सिम्पल वेमध्ये सांगतो. या पद्धतीने लॉग इन कसं करायचं तर गाईज सिम्पली आहे tv.dhan.co. याला तुम्हाला काय करायचं आहे, ह्या एकदा तुमच्या पी सीमध्ये तुम्हाला किंवा लॅपटॉपमध्ये, आता मी सध्या लॅपटॉपबद्दल सांगणार आहे, बट सायमल्टेनियसली काही गोष्टी ज्या तुम्ही तुमच्या मोबाईलला पण यूज करू शकता अशा गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओ माध्यमातून सांगणार आहे, ज्याच्यातून तुम्ही मोबाईलने सुद्धा ते याच पद्धतीचा ट्रेडिंगचा बेनिफिट घेऊ शकता. ओके, धनच्या प्लॅटफॉर्मचा ट्रेडिंग करताना मोबाईलने सुद्धा त्याच इफिशियन्सीने त्याच इझिनेसने तुम्ही काम करू शकता, हे मला तुम्हाला सांगायचं आहे याच्या माध्यमातून. सो पहिली गोष्ट म्हणजे tv.dhan.co ही जी वेबसाईट आहे ही तुमच्याकडे सेव्ह करा, किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलमधून लॅपटॉपमधनं किंवा पी सीमध्ये तुम्ही तुमच्या क्रोमला तुम्हाला गुगल करायचं आहे tv.dhan.co. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आता मी हे लॉग इन करण्याआधी पहिले दाखवतो की अजून इझी कसं होतं लॉग इन. ठीक आहे. याच्यामध्ये दोन प्रकारचे लॉग इनचे मेथड आहे. आता मी तुमच्यासमोर लॉग आउट केलेलं आहे. ठीक आहे. तर मी याच्यामध्ये काय करतो तुम्हाला बेसिक पासून दाखवत आहे. tv.dhan.co मी इथे सर्च केलं. ठीक आहे. tv.dhan.co इथे मी सर्च केलं तर तुम्हाला या पद्धतीचा, आता ॲक्च्युली मला डायरेक्टली या पद्धतीचा डॅशबोर्ड येतो, बट याच्या आधी पण एक लॉग इन टू धन वगैरे असं ऑप्शन येईल याच्यामध्ये. सो या पद्धतीचं लॉग इन आलं तुम्हाला, असा पेज आला. ओके, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, इथे बघा तुम्हाला एक ड्रॉपडाऊन बटन मिळतंय. ठीक आहे. तर या ड्रॉपडाऊन बटनमधून आहे ना तुम्हाला धन वेबमध्ये लॉग इन करायचं आहे की धन ऑप्शन ट्रेडरमध्ये करायचं आहे, धन ट्रेडिंग व्यू की स्कॅनेक्स विथ धन. तर इथे मल्टिपल ऑप्शन दिलेले आहेत. तर मला जे इझी वाटलेलं आहे ना काम करण्यासाठी, ऑप्शन ट्रेडरपेक्षा पण धन विथ ट्रेडिंग व्ह्यू हे जे फीचर आहे हे मला जास्त इझी झालेलं आहे काम करण्यासाठी. सो मी काय करतो यामध्ये धन विथ ट्रेडिंग व्ह्यू, म्हणजे तुम्हाला सेम जसं ट्रेडिंग व्ह्यूचा प्लॅटफॉर्म जसा दिसतो या पद्धतीने. ओके, या पद्धतीने जसा ट्रेडिंग व्ह्यूचा प्लॅटफॉर्म दिसतो सेम सगळे फीचर्स सगळ्या पद्धतीचा तुम्हाला इथे धनमध्ये या पद्धतीने तुम्हाला लॉग इन दिसणार आहे. आता दोन प्रकारचे लॉग इन आहे त्याच्यामध्ये. आता तुम्ही म्हणाल की इथे QR कोड दिसतोय, मी कसं काय करू, तर घाबरू नका. इथे तुमच्याकडे मोबाईलचा ऑप्शन आहे, इथे मोबाईल थ्रू तुम्ही इथे लॉग इन करू शकता. ठीक आहे. पहिली गोष्ट तर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुम्हाला तुमचं पासवर्ड तिथे लॉग इन करायचं आहे आणि त्याच्यानंतर तिथे तुम्हाला एक OTP विचारला जातो, ते OTP थ्रू तुम्ही लॉग इन करू शकता. पहिली मेथड ही आहे, बट याच्यापेक्षा मला अगदी इझी मेथड अशी वाटते. इथे जो फास्ट QR कोड आहे, जसं तुम्ही फोनपे जीपे यूज करता पैसे पे करताना, तसं तुमच्या धनमध्ये सुद्धा तुम्हाला एक फॅसिलिटी दिलेली आहे. आता ही फॅसिलिटी कशी यूज करायची, तर तुम्ही जसं धनच्या होम पेजला असणार, तर धनच्या होम पेजला असताना तुम्हाला तिथे वर तुमचं नाव लिहिलेलं असतं. जसं की माझं होम पेजमध्ये हॅलो अमन असं लिहिलेलं आहे आणि तिथे एक माझा फोटो आहे किंवा नाव आहे, अमनचा ए असं लोगो असतो. तर त्यावर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केलं की तुम्हाला एक ऑप्शन मिळतो लॉग इन टू डेस्कटॉप. ठीक आहे. लॉग इन टू डेस्कटॉप हा एक ऑप्शन मिळतो त्या
इमेजला आपल्याला प्रोफाईलला क्लिक केल्यावर तर त्याला क्लिक केल्यानंतर फक्त तुम्हाला एक नॉर्मली स्कॅन करायचं आहे. ओके, आता एक कसं स्कॅन करायचं आहे त्याचा एक छोटासा व्हिडिओ मी मोबाईलमधून आपल्या याच्यामध्ये देईल, ग्रुपमध्ये तुम्हाला सगळ्यांना देऊन देईल मी. ठीक आहे, त्यानंतर प्रोसेस आहे टू ट्रेड या पद्धती याच्यावर क्लिक करायचं आणि मग तुम्हाला कम्प्लिटली डॅशबोर्ड असा ओपन होऊन जातो धनचा. ठीक आहे, जस्ट अ मिनिट, लॉग इन होत आहे या पद्धतीने. ठीक आहे, आता हे सारखं तुम्हाला नाही करायचं तर तुम्हाला इथे बघा, इथे बुकमार्कचा ऑप्शन मिळतोय. त्या बुकमार्कच्या याला बुकमार्क करायचं आणि तुम्ही नेहमी तुम्हाला ज्या नावाने तुम्हाला बुकमार्क सेव्ह करायचे तो सेव्ह करून तुम्हाला नवीन टॅब लिहा. आता मी ते क्रूड ऑइलच्या नावाने सेव्ह केलं. मला समजा असं वाटतं की मला याला नाव चेंज करायचं आहे तर मी करू शकतो का? आय थिंक सो नाव चेंज करता येत नाही. बट मी त्या क्रूड ऑइलवर क्लिक केलं आणि पुन्हा सेम विंडो 25,700ची विंडो बाजूला सेव्ह होती, त्याच विंडोचा मला इथे डुप्लिकेट सेशन ओपन झालेलं आहे. ठीक आहे, या पद्धतीचं. तर आता या धनच्या प्लॅटफॉर्मला आपण ट्रेडिंग व्ह्यू सारखं कसं यूज करू शकतो आणि कशा पद्धतीने आपली एका सिंगल स्क्रीनवरती सगळ्या गोष्टी मॅनेज होऊ शकतात ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये बाकी जर का तुम्ही फीचर बघाल तर ॲज इट इज ट्रेडिंग व्ह्यू सारखं तुम्हाला सगळं फीचर्स मिळतील या बाजूला. ठीक आहे, ॲज इट इज ट्रेडिंग व्ह्यू प्रमाणे तुम्हाला सगळं लाईन चार्ट, फिबोनाची, तुम्हाला लॉंग अँड ऑल, ड्रॉइंग करण्यासाठी टूल्स हे सगळे तुम्हाला मिळतील, टेक्स्ट वगैरे जसं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ट्रेडिंग व्ह्यूमध्ये सगळं मी याच्यावरती फार डिटेलिंग नाही जाते कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाणार. ठीक आहे, याच्यामध्ये डिटेलिंग नाही जाते. बट दुसरी महत्त्वाची गोष्ट मला याच्यामध्ये सांगायचं आहे की ते साईडला जो ड्रॉपडाऊन आहे त्याच्यामधून तुम्ही काम करू शकता. आता यामध्ये हे निफ्टी 50चं इथं तुम्ही जनरली सिम्बॉल तुम्हाला समजा मला तिथे TCS सर्च करायचं आहे तर मी ते TCS सर्च केलं. ओके, तर मी चार्ट लावू शकतो. बट मला समजा याचा ऑप्शन चेनमध्ये जायचं आहे तर तुम्ही जनरली काय करता, बाकी ठिकाणी तुमचं सर्चिंगमध्ये काय होतं की ते समजा मला TCSचा एक्झाम्पल करतो मी की माझा व्ह्यू आहे TCSमध्ये पर्टिक्युलरली या लेवलच्या नंतर 2965च्या वर माझं व्ह्यू आहे की मी इथून अपसाईडला माझा इथून व्ह्यू आहे अपसाईडला जाईल म्हणून बाबा हे झोन काढल्यानंतर, एक रेंज बाउंड झोन काढल्यानंतर. ठीक आहे, बट तुम्ही या ठिकाणी काय कराल, 2964चं तुम्हाला काय करायला लागेल, इथे TCSमध्ये तुम्ही 2960चं तुम्ही इथे कॉल ऑप्शन असं सर्च करत बसणार. अदर ब्रोकरमध्ये सुद्धा त्याच पद्धतीचा ऑप्शन निघतोय. ठीक आहे, तर तुम्ही इथे तसं न करता तुम्हाला राईट क्लिक करायचंय. पहिला ऑप्शन सांगतोय, इथे ऑप्शन चेन मिळते, थर्ड ऑप्शन आहे, ऑप्शन चेन मिळतो. इथे डायरेक्ट तुम्ही 2960 याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला इथे ऑप्शनचं चार्ट लागून जातो. आता मी याला पहिले 5 मिनिटासाठी करतो इथे, तर तुम्हाला इझिली चार्ट दिसेल. बट याच्यापेक्षा समजा तुम्हाला वाटतं की माझा व्ह्यू डाऊन साईडचा आहे तर 2980 हा तुम्ही लगेच पुढचा चार्ट लावू शकता. म्हणजे इतकं इझी आहे पहिले तर चार्ट लावणं. ठीक आहे, दुसरी गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला समजा राईट क्लिक करायचं लक्षात नाही राहिलं तर बघा मी इथून फीचर्सला घेऊन येतोय पुढे. तर आता ऑप्शन चेनचं निघालं तर मी तुम्हाला इथे ऑप्शन चेनचा डायरेक्टली बटनच आहे. म्हणजे इथे काय केलं तुम्ही क्लिक केलं तर ऑप्शन चेन जो तुमचा इथे चार्ट लागला असेल, निफ्टीचं चार्ट लागो, बँक निफ्टी लागू द्या, सेन्सेक्स लागू द्या, कोणतेही, मग स्टॉकचा का असो ना, तो डायरेक्टली तुम्हाला इथे ऑप्शन चेन ओपन करून देणार त्या पर्टिक्युलर ॲसेटबद्दल किंवा स्क्रिप्टबद्दल. ठीक आहे, हे झालं पहिला फीचर. कारण हे इतकं इझी फीचर आहे ज्याच्याने तुम्हाला तुमचा कितीतरी वेळ टायपिंगमध्ये जाण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट इथे ऑप्शन चेंज मिळते. तुम्ही स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करू शकता. प्राईसनुसार तुमच्या अकाउंटला फंड किती आहे, कोणता स्ट्राईक प्राईस मॅचेबल होणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे इझिली तुम्ही पटपट कॅल्क्युलेट करू शकता आणि तुम्हाला लगेच लक्षात येईल की मला इन द मनी जायचं आहे, ॲट द मनी जायचं आहे की OTM जायचं आहे, कोणती स्ट्राईक प्राईस घ्यायची तुमच्या कॅपिटल सोयीनुसार. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे, सेकंड याच्यामध्ये तुम्हाला प्लस इथे ऑप्शन मल्टिपल टाइम फ्रेम वगैरे आहेत. जसं तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूला बघता 1 डे पासून तर 1 सेकंड पासून तर 12 मंथपर्यंत. सो मला जेवढं इंट्राडेला लागते तेवढंच मी इथे ठेवून दिलेलं आहे 1, 3, 5 मिनटं. त्यानंतर इथे कॅन्डल्सचे वेगवेगळे प्रकार आहेत हे तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर इंडिकेटर इथे भरमसाठ पडलेले आहेत सगळे काय जे काय ट्रेडिंग व्ह्यूला आहेत. ॲज इट इज तुम्हाला जेवढे फ्री व्हर्जनवाले ट्रेडिंग व्ह्यूचे इंडिकेटर मिळतात बघायलाच हे सगळे तुम्ही इथे लावू शकता या पद्धतीने. ठीक आहे, मला याच्यामध्ये काय इंटरेस्ट नाही फार इंडिकेटर आणि ऑल गोष्टी सांगण्यामध्ये. इंटरेस्ट तुम्हाला सांगण्यामध्ये मला हा आहे
की इथे जसं तुम्हाला बघा वर बाय आणि सेल मिळतंय है ना. तर इथे तुम्ही बाय आणि सेलचा पहिला तर एक हा ऑप्शन आहे बाय आणि सेलसाठी तुम्हाला माहिती देण्यासाठी. बट याच्या व्यतिरिक्त मी एक फीचरवर पहिले जातो ज्याच्याने तुमचे डोळे दुखणं बंद होऊन जाणार आहे आणि चार्टची सेटिंग काय करणार आहे. कारण याच्याने तुम्हाला हा व्हाईट चार्ट आहे, पण आता मी त्याला आहे ना पहिले तर या इथे एक ऑप्शन आहे युजर सेटिंग म्हणून, याच्यामध्ये जाऊन डेचं तुम्हाला मी नाईट करतो. ठीक आहे. सो तुम्हाला असा या पद्धतीचा एक एक्सपिरियन्स मिळणार आहे. पहिली गोष्ट तर डे चार्टवरनं तुम्ही नाईट चार्ट म्हणजे तुमचं स्क्रीन या पद्धतीची नाईट चार्टच्या हिशोबाने दिसणार आणि याला ओके करायचं आहे आणि ते सेव्ह करायचं आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची याच्यामधून आता मी फीचर सांगायला व्यवस्थितपणे हेल्प करतो तुम्हाला. ठीक आहे. दुसरी गोष्ट आता इथे तुम्हाला सेल आणि बाय हे दोन्ही ऑप्शन दिसतात. आता इथे तुम्हाला सेल करायचे हा बायचा ऑप्शन मिळतो या ठिकाणी या पद्धतीने. ठीक आहे. आता इथे तुम्ही एकतर ही विंडो एवढी मोठी इथे येऊन जाते, जर समजा तुम्ही याला 2 चार्ट लावले इथे तर तुम्हाला ही विंडो पूर्णपणे अशी ग्लिचेस वाटते की यार माझा जागा घेऊन जाते, मला चार्ट बघायला ॲनालिसिस करायला थोडंसं तकलीफ होते किंवा त्रास होतो आणि मी इथून बाजूचा चार्ट नाही बघू शकत. तर ही एक विंडो याच्यासाठी दिलेली दरने इथे तुम्ही तुमचं नॉर्मल बाईंग याच चार्टवरनं करू शकता. आता तुम्ही म्हणाल इंट्राडेला काय प्रॉब्लेम आहे इथून करायला, करू शकता, पण इंट्राडेसाठी अजून तुमच्यासाठी इथे एक वेगळं ऑप्शन आहे, मी ते तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. इथे तुम्हाला हे जे बाय सेल दिसतात ना ह्याच्यातूनच ते ऑप्शन तयार होणार आहे. पण हे नॉर्मल बाईंग करण्यासाठी हेल्पफुल आहे. त्यानंतर तुम्हाला इथे सुपर ऑर्डर प्लेस करायला मिळते. तुम्ही तुमचे कोणत्या प्राईजला बाय करायचे तुमचं तुम्ही टार्गेट इथे लावू शकता. एकाच वेळेला ज्या लोकांना एकाच वेळेला स्टॉपलॉस एकाच वेळेला टार्गेट हो ना तुम्हाला लावायचं आहे, ज्या लोकांना एकाच बाईंग करताना तुम्हाला कोणत्या बाईंगला बाय करायचे तुम्ही डिसाईड करू शकता. एकाच वेळेला तुम्ही इथे या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन मिळतो की तुम्ही टार्गेट लावू शकता, तुमचे स्टॉपलॉस लावू शकता. त्यानंतर तुम्हाला किती रुपयानंतर तुमचं स्टॉपलॉस ट्रेल झाला पाहिजे हे सगळे ऑप्शन या ठिकाणी मिळतात. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप सांगतो व्यवस्थितपणे. सो व्हिडिओ खूप आरामात वेळ घेऊन व्यवस्थितपणे नोट डाऊन करा आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करा, कारण या सगळ्या गोष्टी विदाऊट प्रॅक्टिस येणार नाही. तुम्ही एखादा व्हिडिओ बघताय आणि लगेच मला सगळं आलं पाहिजे असं नाही आहे. तुम्हाला यू विल हॅव टू डू प्रॅक्टिस कन्सिस्टंटली. तुम्हाला त्याच्यावरती तुमचा हात नजर बनवणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल इंट्राडेसाठी सांगा आम्हाला, तर इंट्राडेसाठी बघा या ठिकाणी आता मी चार्टची थोडी सेटिंग करून देतो तुम्हाला. चार्टमध्ये थोडेसे तुम्हाला चेंजेस दिसतील, ते तुम्हाला चेंजेस अनुभवायला येतील. आता चार्टची सेटिंग करण्यासाठी कोणत्याही कॅन्डलवर डबल टिक करू शकता. पहिला ऑप्शन हा आहे. सेकंड ऑप्शन इथे सेटिंगचा, तर तुम्ही इथून पण ओपन करू शकता. तर मला कॅन्डलवर डबल क्लिक केले की सेटिंग येते. दॅट्स इम्पॉर्टंट फॉर मी. ओके. आता या सिम्बॉलमध्ये काय नाही करायचं आहे, स्टेटस लाईनमध्ये पण तुम्हाला काय नाही करायचं आहे. स्केल अँड लाईनमध्ये तुम्हाला काम काय करायचं आहे की काउंटडाऊन बार म्हणजे तुमचा जर का चार्ट 5 मिनिटचा आहे तर या 5 मिनिटाच्या चार्टला तुमची जी शेवटची कॅन्डल इथे चालू असते तर त्याच्यासाठी जसं ट्रेडिंग व्ह्यूला टायमिंग येतो है ना, टाईम येतो की किती मिनिटामध्ये ही कॅन्डल क्लोज होणार आहे, आता टायमिंग किती मिनिटामध्ये संपणार आहे, किती सेकंदात संपणार आहे, हे तुम्हाला इथे काउंटडाऊन टू बार क्लोज हे तुम्हाला दाखवून देतं. ठीक आहे. म्हणजे ट्रेडिंग व्ह्यूचा एक सगळ्यात इम्पॉर्टंट फीचर हा आहे. कारण काही वेळेला जसं मी ग्रुपमध्ये ट्रेड देत असतो तर मी सांगत असतो की बाबा एक पर्टिक्युलर लेवल आहे त्याच्यावर एखादी कॅन्डल क्लोज झाली 3 मिनिटची 5 मिनिटची, तर 3 मिनिट आणि 5 मिनिटची कॅन्डल क्लोज झाली तर तुम्हाला तो ट्रेड इनिशिएट करायचा आहे, अदरवाईज नाही करायचं. म्हणजे ही कंडिशन टाकतो. तर काही वेळेला मी ही कंडिशन याच्यासाठी टाकतो की मला कन्फर्मेशन ॲडिशनल कन्फर्मेशन हवं असतं बार क्लोजिंगचं पण है ना. तर अशा केसेसमध्ये जे लोक कॅन्डल क्लोजिंगच्या बेसवर काम करतात तर त्या लोकांना काउंटडाऊनने माहिती पडतं. म्हणजे ते लोक नेक्स्ट 30 सेकंदात 40 सेकंदात कॅन्डल जर का त्यांच्या प्राईजला क्लोज करत असेल तर ते आपली क्वांटिटी इथे सेट करू शकतात आणि बाईंगसाठी किंवा सेलिंगसाठी रेडी राहू शकतात है ना. या पद्धतीनं पहिला फायदा होतो. सेकंड फायदा इथे कॅनव्हासमध्ये यायचं आहे. तुम्हाला कॅनव्हासमध्ये आल्यानंतर इथे सेशन ब्रेक करायचं आहे. आता तुम्हाला इथे सेशन ब्रेक करण्याआधी काही गोष्टी दाखवतो मी, काही गोष्टी सांगायच्या आहेत मला की तुम्हाला इथे पर्पजली बघावं लागतं की यार मार्केट आज इथून स्टार्ट झालेलं आहे, मार्केट आज इथून स्टार्ट झालेलं आहे है ना. तुम्हाला लक्ष ठेवावं लागतं की आजचं मार्केट कुठनं स्टार्ट झालेलं आहे, कोणत्या कॅन्डल पहिली आहे 9:15ची है ना. तर या पद्धतीने न करता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही डायरेक्टली इथे कॅनव्हासमध्ये सेशन ब्रेक आहे त्याला ॲक्टिवेट केलं की सेशन ब्रेकमध्ये तुम्हाला अशा पद्धतीची लाईन येते. मग त्याला तुम्ही तुमच्या पद्धतीने कलर देऊ शकता जो पाहिजे तो. ओके. आणि त्याची थिकनेस तुम्हाला बार लाईन
डॅशमध्ये पाहिजे की सरळ स्ट्रेट लाईन पाहिजे, किंवा तुम्हाला त्याची थिकनेस कमी जास्त वाढवायची आहे, हे कम्प्लिटली तुमच्यावर आहे. ठीक आहे, या पद्धतीने. सो पहिला हा एक सगळ्यात इम्पॉर्टंट फीचर आहे की आजचा दिवस स्टार्ट कुठून झालेला आहे ते समजायला मिळतं. त्यानंतर इथे 12चं डिजिट असतं टेक्स्टला. आता हे खूप छोटं राहतं, 12चं डिजिट माझ्या हिशोबाने खूप छोटं राहतं. असे डोळे छोटे मोठे करून पाहावं लागतं, त्यापेक्षा याला 16चं करा, सो प्रॉपर विजिबल राहतं आणि तुम्ही प्रॉपरली पाहू शकता की माझं या पर्टिक्युलर स्क्रिप्टची प्राईस सध्या काय चालली आहे, आणि लांबून तुम्ही प्रॉपरली बघू शकता की ते 44.22 ची प्राईस इथे क्लोज झालेली आहे. ठीक आहे, तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या वेने इथे तुमचा टेक्स्टची साईज वाढवू शकता, तुम्हाला जर का लांबचं कमी दिसत असेल किंवा नाही का, सगळ्या गोष्टी तुमच्या हिशोबाने. ठीक आहे, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आता ज्या फीचरवर येतो त्या फीचरसाठी इथे तर तुम्हाला इथे इन्स्टंट ऑर्डर प्लेसमेंट इथे तुम्ही ऑन करू शकता. जसं बघा इथे मी इन्स्टंट ऑर्डर प्लेसमेंट केलं, करण्याआधी इथे काय होतं, इथे तुम्हाला काहीच दिसत नाही मधल्या भागेमध्ये बघा या ठिकाणी. ठीक आहे, इथे लक्ष द्या तुम्ही. तर या ठिकाणी जर का तुम्ही पाहिलात तर तुम्हाला इथे काय दिसतंय बघा तुम्ही. जस्ट अ मोमेंट, मी इन्स्टंट ऑर्डर प्लेसमेंटला स्टार्ट करतो, क्लिक केलं की लगेच तुम्हाला इथे काय मिळालं, या ठिकाणी तुम्हाला इथे क्वांटिटी आली. ओके, क्वांटिटी आली, आणि ती क्वांटिटी किती आहे, TCSचा एक लॉट जेवढी क्वांटिटी इथे ॲज पर सी सेबी NSE एक्सचेंजवरती रजिस्टर्ड आहे त्या पद्धतीने त्याची इथे क्वांटिटी आली आहे. ठीक आहे, आता या क्वांटिटीनुसार तुम्हाला अजून एक महत्त्वाची गंमत दाखवतो की तुम्हाला इथे क्वांटिटी कमी जास्त तुमच्या हिशोबाने करता येते. क्वांटिटी कमी जास्त तुमच्या वेने करता येते तुमच्या कॅपिटल साईजनुसार. आणि इथूनच तुम्ही समजा मला इथे एक्झाम्पल पकडा, मला 2 लॉटने काम करायचं आहे, तर 175 गुणिले 2 करण्यापेक्षा मी क्वांटिटी टाकेपर्यंत मला इथे फक्त प्लसवर क्लिक करायचं आहे, एक लॉट अजून त्याच्यामध्ये क्वांटिटीचा ॲड होऊन जाणार है ना, या पद्धतीत. ओके, आता तुम्ही म्हणाल की हे 500, 1000 काय आहेत, तर तुम्हाला जेवढ्या पण क्वांटिटी समजा इथे तुम्हाला 2000 क्वांटिटी, तुम्हाला 2500 क्वांटिटी तुम्हाला बाय करायची आहे, तर इथे फक्त तुम्हाला काय करायचं आहे, आता बघा मी 500 टाकतोय, तर 500 टाकल्यानंतर तुम्ही एक लक्षात घ्या, इथे मी जसं 500 क्वांटिटी इथे ॲड केली, एक्झाम्पल करा 2950 आता दिसते, पण ही 2950 175 एक लॉटची क्वांटिटी आहे, तर 2950 ही क्वांटिटी त्याच्या क्वांटिटीनुसार म्हणजे कॅल्क्युलेशननुसार ते बसत नाहीये, म्हणून तो इथे बघा तुम्हाला रेड बार सुद्धा दाखवत आहे, रेड दाखवते की बाबा तुझी क्वांटिटी चुकीची आहे, तू त्याला प्लस किंवा मायनस करून त्याला ॲडजस्ट कर. येते लक्षात, तर हे तुम्हाला ॲडजस्टमेंट पण इथे धन दाखवते. बघा मी इथे परत 500 करतो, तर परत इथे मला दाखवते की हे बघा स्पेसिफाईड अमाऊंट इज नॉट मल्टिप्लाय ऑफ द इन्स्ट्रुमेंट क्वांटिटी स्टेप ऑफ 175, तर तुम्हाला इथे रेड दाखवत आहे. इतकं इझी केलेलं धनने, इतकं इझी, किती थँक्यू म्हटलं तरी पण ना धनला कमीच आहेत, कारण इतकं इझी ट्रेडिंग सेटअप करून देणं आणि आपल्याला अवेलेबल करून देणं एवढं सोपं नाही आहे. ओके, आणि इंडियामध्ये आज फक्त नंबर 1 ब्रोकर आहे की जो हे सगळं तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता तुम्हाला परत इथे दिसते की ही तुमची क्वांटिटी इथे सरळ दाखवते की तुम्हाला मल्टिप्लिकेशन 175 ने नाही आहे, तर तुम्हाला एक मागे पुढे तुम्हाला क्वांटिटी ॲडजस्ट करायची, जेणेकरून तुम्ही बाहेर आलात आणि इथे ती क्वांटिटी सेट होईल, आणि इथे तुम्ही डायरेक्टली या ऑप्शनने बाय मार्केट म्हणजे या ऑप्शनने तुमचं डायरेक्टली इन्स्टंट ऑर्डर प्लेसमेंट होते, डायरेक्टली तुम्ही बाय करू शकता या बाय मार्केटने या ठिकाणावरून. ठीक आहे, तुम्हाला कोणत्याही प्रकारचं बर्डन नाही आहे, कुठे बटन जाऊन अजून ॲडिशनल जाऊन चेक करायची गरज नाही. हे बाय केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली तुमच्या स्क्रीनवर या पद्धतीचं तुम्हाला इथे तुमची पोझिशन क्रिएट होते, जसं की इथे शो केलेलं आहे बघा, तुमची पोझिशन्स तुम्हाला इथे दिसणार, तुमचं प्रॉफिट अँड लॉस दिसेल तुमच्या पैशामध्ये है ना. त्यानंतर इथे रिव्हर्स बटन आहे, म्हणजे समजा आता हे रिव्हर्स बटनचा उपयोग काय असतो ते तुम्हाला सांगतो सिम्पली, पण हे ऑप्शनमध्ये लागू होत नाही, तुम्हाला क्लिअर सांगतो. जर तुम्ही एखादा स्टॉक TCSचा बाय केलेला आहे, बाईंगच्या साईडला तुम्ही पोझिशन बनवली आहे, बट तुम्हाला असं वाटतं की बाबा मला आता माझा व्ह्यू चेंज झालेला आहे, डाऊन साईडसाठी व्ह्यू आहे, आणि तुम्ही पर्टिक्युलर स्टॉक्समध्ये इंट्राडे स्टॉक्समध्ये करताय, तर तुम्ही तुमचा व्ह्यू चेंज झाला, बाईंगच्या ऐवजी तुम्हाला डाऊन साईडचा व्ह्यू जास्त स्ट्रॉंग वाटतं आणि तुम्ही तुमची पोझिशन तुम्हाला रिव्हर्स करायची, तर त्या रिव्हर्स बटनवर क्लिक केलात की तुमची बाईंग साईडची पोझिशन क्लोज होते आणि सेलिंग साईडची पोझिशनमध्ये कन्वर्जन होऊन जातं, आणि इमिजिएटली तुम्हाला त्याच ठिकाणी
तेवढीच क्वांटिटीचा तेवढंच सगळ्या गोष्टींचा तुम्हाला तो रिव्हर्स प्लेसमेंट होऊन जातं. त्यानंतर तुम्हाला ऑर्डर शो करतो की बाबा तुमची ऑर्डर एवढ्या क्वांटिटीची बाय झालेली आहे. तुमचं ब्रॅकेटमध्ये तुम्हाला प्रॉफिट शो करत असतो. तुम्हाला एक्झिक्युशन सुद्धा शो करत असतो की बाबा तुम्ही पर्टिक्युलरली एखाद्या ट्रेडवरती काम केलं आहे ना. तुम्ही समजा एक्झाम्पल पकडा, मी असं तुम्हाला दाखवतो की तुम्ही या कॅन्डलवर तुम्ही सेलचा बटन दाबलं तर इथे डाऊन साईडचा असं ॲरो दाखवतो की तुम्ही याच्यावरती तुम्ही सेल केलेला आहे. रेड कलरमध्ये ॲरो दाखवतो. या कॅन्डलला तुम्ही समजा बाय केलेला असेल तर तुम्हाला ब्ल्यू कलरमध्ये डाऊन खालून तुम्हाला बाईंग साईडचा ॲरो दाखवतो. ब्ल्यू कलरमध्ये असा अप ॲरो दाखवतो. सो याच्याने काय होतं, तुम्ही याच्यामध्ये या स्क्रिप्टमध्ये बाबा पहिले काम केलेलं आहे, तुम्ही इथे बाय केलं आणि इथे सेल केलं तरी तुम्हाला तो बाय आणि सेलचा त्या कॅन्डलला पर्टिक्युलरली कोणत्या कॅन्डलला तुम्ही बाय सेल केलं ते तुम्ही इथे तुम्हाला दाखवतं. जर तुम्हाला नको हवं असेल एक्झिक्युशन तर तुम्ही बंद करू शकता. ठीक आहे, सिम्पली या पद्धतीने आणि इथे ओके करायचं आहे. आतापर्यंत आपण काय केलेलं आहे, चार्टला सेटअप केलेलं आहे. ओके, चार्ट आता आपण डनचं रेडी केलेलं आहे. तर अजून ॲडिशनल बेनिफिट बघूया काय आहे. आता काही लोकांना इथे मी जसं क्वेश्चन ठेवलेला होता या ठिकाणी की काही लोकांना हाऊ टू बाय अँड सेल ऑन सिंगल स्क्रीन. आता कसं बाय करायचं ते मी तुम्हाला सांगितलं. इथे क्वांटिटीचं पण मी तुम्हाला सगळं काय दाखवून दिलं आहे. क्वांटिटी कमी जास्त करणं हे सगळं इथे आलेलं आहे. तर या स्क्रीनवरनं तुम्ही इथे बाय करू शकता, इथनं सेल करू शकता. इथे सेल न करता तुमची पोझिशन क्लोज करायची तर इथे क्लोजचा ऑप्शन सुद्धा असतो. जिथे तुमचा प्रॉफिट चालू असतो तिथे क्लोजचा बटन असतो. म्हणजे जे लोक अँजल वनमध्ये पण काम करतात त्या लोकांना माहिती आहे की बाबा अँजल वनमध्ये सुद्धा ही प्रोसिजर आहे. तिथे तुमचं पोझिशन जी दाखवते तिथूनच तुम्ही तुमचं पोझिशन क्लोज करू शकता. ठीक आहे, तर सिंगल क्लिकवर तुमची पोझिशन तिथून क्लिक होऊन जाते. सेकंड, ओके, बट अँजल वनपेक्षा डन नेहमीच बेटर आहे. मी तुम्हाला हे पण क्लिअर करतो. ठीक आहे, माझा हॉनेस्ट व्ह्यू तुम्हाला मी क्लिअर करतो. ठीक आहे, आता याच्यानंतर तुम्ही म्हणाल की मी आता निफ्टीवर घेऊन जातो तुम्हाला. इथे पण मी याला मी क्लोज करतो आणि याला सेव्ह करतो. तर मी लगेच याला डुप्लिकेट केलं तर मला जसं मी इथे या पद्धतीने सेव्ह केलेलं आहे सेम याच पद्धतीने मला या ठिकाणी मेसेज मिळून जाणार. ठीक आहे, आता याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट, समजा मला आता निफ्टीच्या चार्टला लगेच इमिजिएटली यायचं आहे, निफ्टीच्या याच्यावर यायचं आहे, तर बाकी ठिकाणी तुम्ही काय करणार, इथे तुम्ही निफ्टी सर्च करणार, मग त्याचं ऑप्शन चेन ओपन होईल वगैरे वगैरे वगैरे. असं काहीच करायची गरज नाही. धनमध्ये इथे ऑप्शन चेन आहे. धनमध्ये ऑप्शन चेनला क्लिक केलं की इथे तुम्हाला सर्च बॉक्सवर क्लिक करायचे. बाय डिफॉल्ट तुम्हाला इथे 4 ऑप्शन येतात. बाय डिफॉल्ट इथे तुम्हाला 4 ऑप्शन येतात. मी बघा क्लिक करतोय, निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, सेन्सेक्स. बाय डिफॉल्ट 4 ऑप्शन येतात. तुम्ही ज्याच्यामध्ये तुम्हाला काम करायचं निफ्टी, तर निफ्टीचा चार्ट लावतो मी इथे. समजा 25,600चा लावतो मी. ठीक आहे, आता या ठिकाणी मी डायरेक्टली निफ्टीचा ऑप्शन लावलं. मी कोणत्याही प्रकारचे इथे टाईप वगैरे केलेलं नाही आहे, डायरेक्टली ऑप्शन चेनमध्ये आलं. मला इथे पुट लावायचं आहे तर मी डायरेक्ट पुट लावू शकतो. 25,800चा मी पुटचा ऑप्शन लावलेला आहे बघा या ठिकाणी. ओके, 25,800चा पुट लावलेला आहे. आता पुन्हा मला जर का बॅक जायचं आहे तर मी 25,600च्या कॉलवर होतो तर मी इथून बॅक जाऊ शकतो. परत कॉलवर आलो. ठीक आहे, पहिला तर हा फीचर जसं तुम्ही बॅक येऊ शकता. अंडो रिडो आपण शिकलेलो आहोत है ना एक्सेलमध्ये वगैरे, तर त्या गोष्टी इथे पण अप्लाय होतात. ठीक आहे, आता महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये काय की सपोज एखाद्या व्यक्तीने, आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल असा देतो की जसं की आपण रिअल ट्रेड करतोय समजा कालच्या दिवसाला फ्रायडेला, तर निफ्टीमध्ये समजा मी इथे 2 चार्ट लावतो. मी कसं काम करतो ते पण तुम्हाला सांगतो. निफ्टीमध्ये मी काय करतो, 2 चार्ट लावतो इथे. एका साईडला निफ्टीचा कॉल इंडेक्स असतो आणि एका साईडला हा बाय द वे हा आपला इंडिकेटर आहे. ओके, आणि दुसऱ्या बाजूला इथे ऑप्शनचा चार्ट आहे बघा. 25,600चा ऑप्शनचा चार्ट आहे माझा. ॲरो तुम्ही बघत असाल तर लक्षात येईल या ठिकाणी. ठीक आहे, तर मी 25,600चा कॉल ऑप्शन लावलेला आहे. आता इथे मी हा 5 मिनिटचा चार्ट आहे. हा 5 मिनिटचा चार्ट आहे निफ्टी. इथे 25,600चा कॉल आहे. 1 मिनिटचा चार्ट आहे, बघू शकता. ठीक आहे, आता याच्यामध्ये सिंपल स्ट्रॅटेजी म्हणजे काय आहे की जर हा माझा इंडिकेटर इथे 5 मिनिट टाइम फ्रेमला मला जर का हा बुलिश आहे तर मी या ठिकाणी माझ्या बाईंग साईडच्या पोझिशन 1 मिनिटवरती मी 1 मिनिटवर क्लिक माझे पोझिशन क्रिएट करणार बाईंग साईडच्या. ठीक आहे, माझं जर का इथे डाऊन साईडला इंडिकेटर दाखवतोय 5 मिनिटला, म्हणजे मोठ्या टाइम फ्रेमला मला 5 मिनिटावरती हा डाऊन दाखवतोय, तर मी 1 मिनिटवरती मी डाऊन साईडसाठी प्लॅन करणार. आता डाऊन साईडसाठी मला तिकडे ऑप्शन पुटचं लावावं लागेल, तर तो आपलं काम नाही आहे या व्हिडिओमध्ये. मी उद्या सेशन घेणार त्यात तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये मला तुम्हाला काय दाखवायचं की बाबा
समजा आता ज्याच्याकडे लॅपटॉप नाही आहे, मोबाईलला आहे आणि तो आपला जॉईन केलेला त्याने आपल्या ग्रुपला किंवा इंडिकेटर घेतलेला आहे, तर अशा व्यक्तीला आता याचं काय बेनिफिट राहील. तर मी सिंगल स्क्रीनला येतो. तर यामध्ये तुम्हाला दिसते की बाबा मी इथे मला इथे या कॅन्डलला बाईंग दिसते, म्हणजे बाईंगमध्ये कन्वर्ट झालेलं आहे आपलं इंडिकेटर. तर 25,600ची लेवल आहे ॲट द मनीला, तर मी ॲट द मनीचा कॉल लावला. तर पण आता या ठिकाणी अजून एक महत्त्वाची गोष्ट, ही कॅन्डल कोणती आहे, 9:25 तर 9:25 कॅन्डल कुठे आहे, तर 25 मिनिटाची इथे, 26ला इथे. तर मला या ठिकाणी याच कॅन्डलवरती शो केलेला आहे, या कॅन्डलवर शो केलेला आहे 25,600 कॉल आहे, फक्त टॅब वेगळा आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी मला दाखवते की ही कॅन्डल 88 रुपीजला क्लोज झालेली आहे. ओके, तर 88 रुपीजला इथे क्लोज झालेली आहे. तर या ठिकाणी 88ला मी काय करतो, मी असं ॲझ्युम करतो की माझी इथे एंट्री झालेली आहे. आता बाय तर मी डायरेक्टली या ठिकाणावरून करून घेणार आहे ना, बाय आपण इथून करून घेणार. पण भरपूर लोकांना स्टॉप लॉस कसं लावायचं हेच कळत नसतं, किंवा टार्गेट कसं लावायचं हेच कळत नसतं. तर तुम्ही आता लक्ष देऊन ऐका मी काय दाखवतोय ते. पहिली गोष्ट, तर समजा तुम्हाला 88, 80, 90 रुपीजला इथे बाय करायचं, एक्झाम्पल करा 90 रुपीजला मी तुम्हाला बाईंग करायला अलाव सांगतोय, एक्झाम्पल करा, या तुम्हाला बाय करायचं आहे असं समजा. तर 90 रुपीज, आता 50 पैसा वगैरे तर ॲडजस्ट समजून घ्या. तर तुम्ही इमिजिएटली या ठिकाणी सपोज तुम्हाला मार्केटची प्राइस या ठिकाणी आहे लगभग 80 रुपीजला असताना मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला बाय करायचं 90 रुपयाला. तर तुम्ही काय करणार, धनच्या चार्टवर असाल किंवा मोबाईलवरती जरी असाल तर तुम्हाला काय करायचंय, स्टेप बाय स्टेप सांगतो पुन्हा एकदा. तर तुम्हाला 90 रुपयाच्या प्राइसच्या इथे जायचंय, 90 रुपयाच्या प्राइसला कर्सर तुमचं घेऊन जायचंय आणि हा जो प्लसचा बटन आहे त्याला क्लिक करायचंय. ओके, प्लसचा बटन आहे त्याला क्लिक करायचं. आता या प्लसच्या बटनची खासियत काय, याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स दिसत आहेत है ना. तर मल्टिपल ऑप्शन्सचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. आता आपल्याला पहिल्यांदा तर बाय करायचंय. तर तुम्हाला जेव्हा बाय करायचं आहे 90 रुपीजला, तर बघा जेव्हा तुम्हाला अप्पर साईडला बाय करायचं असतं, अप्पर साईडला म्हणजे 80 रुपयाला प्राइस चालू आहे पण 90 रुपयाला बाईंग प्राइस आली तर मी मला बाय करायचंय असं समजा. आपण एक ब्रेकआउट ट्रेड करतोय, ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं, तर हा जो पहिला ऑप्शन आहे ना, हा जो पहिला ऑप्शन आहे, हा पहिला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे जर तुम्हाला अप्पर साईडला बाय करायचं असेल तर. ठीक आहे. जर मी तुम्हाला सांगितलं प्राइस, आता काही वेळेला मी तुम्हाला ट्रेड देत असतो की इथे समजा 100 रुपयाला आहे किंवा 150 रुपयाला आहे आणि तुम्हाला बाबा बाय करायचं 80 रुपीजला, 80 रुपीजला बाय करायचे, तर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला तिथे ऑप्शन येतो बाय करण्यासाठी, खाली ऑप्शन येतो की बाबा मला या प्राइसला बाय करायचंय, सॉरी लिमिट प्राइसला बाय करायचे वगैरे असा ऑप्शन येत असतो. ठीक आहे. किंवा ह्याच्यामध्ये तुम्हाला हा जर का ऑप्शन आला, आता हे तुम्हाला ऑप्शन आहे ना कसे येतात तुम्हाला मी सांगतो. जेव्हा मार्केट आता इथे रनिंग चालू आहे त्याच्या अकॉर्डिंगली ते ऑप्शन येत असतात. म्हणजे तुम्हाला खालच्या प्राइसला बाय, मार्केट इथे चालू आहे पण तुम्हाला बाय इथे करायचंय, तर तुम्हाला तो दाखवतो की स्टॉप लॉस आणि लिमिटला बाय करायचे का तुम्हाला या पद्धतीने. ठीक आहे. ती एक गोष्ट झाली. त्याच्यानंतर हे तुम्हाला पहिले तर ऑप्शन मिळालं बाईंग साईडचं. ठीक आहे. दुसरं ऑप्शन, समजा तुम्ही आता 90 रुपयाला या ठिकाणी बाय केलं आणि तुम्हाला टार्गेट लावायचं 120 रुपयाचं, तर 120 रुपयाला प्राइस तुम्हाला घेऊन जायचे 120 रुपयाच्या आसपास आणि त्याच्यावरती पुन्हा प्लस बटनवर क्लिक करायचंय आणि त्याच्यावर तुम्हाला इथे फर्स्ट ऑप्शन येतो. आता मी इथे याला ना चार्टला थोडं इकडे घेऊन जातो, म्हणजे जिथे आहे ना आता 199 म्हणजे 200 रुपयाला समजा मी थोडंसं चेंज करतोय की तुम्ही इथे 155, 156ला बाय केलं असं समजूया आपण. आणि तुम्हाला तुमचा हा जो ऑप्शन आहे तो 180 रुपीजला तुम्हाला काय करायचंय, सेल करायचंय. ओके, 180 रुपीजला तुम्हाला सेल करायचं. आता बघा पहिले जर मी इथे खाली जर का लावलं तर तुम्हाला इथे पहिले ऑप्शन बायचा येतो, म्हणजे प्राइस 156 आहे म्हणून तो दाखवते की बाबा तुम्हाला लिमिटला बाय करायचंय का 137ला, है ना, त्या पद्धतीने दाखवत येतो है ना. या पद्धतीने तुम्हाला स्टॉप लॉस लावायचं आहे का 137ला, हे स्टॉप म्हणजे स्टॉप लॉस आहे. ओके, या पद्धतीने. किंवा हे तुमचं थर्ड ऑप्शन आहे, हे तुम्हाला या ठिकाणी सेल करायचंय का लिमिटला, तुमचं लिमिट वगैरे सेलिंगला लावायचंय का तुम्हाला असं दाखवत आहे. पण ते जर का मी 180 रुपीजला 156 प्राइसला क्लोज झालं पण 180ला क्लोज लावतोय तर तो काय दाखवतोय बघा पहिला ऑप्शन. व्हिडिओ हवं तर मागे पुढे करून बघू शकता. तर पहिला ऑप्शन दाखवतोय सेलिंगचं है ना, की बाबा तुम्हाला 155ला 156ला बाय केलं असं तो ॲज्युम करतोय आणि तुम्हाला तो दाखवतोय की बाबा मला सेल करायचं असेल
तर मी इथे सेलिंगसाठी पहिला वाला ऑप्शन देतो की 179.70 तुम्हाला सेल करायचे का, कारण माझा तिथे कर्सर तेवढ्यालाच गेला होता म्हणून त्याने ती प्राइस कॅप्चर केलेली आहे. ठीक आहे. त्याच्या बाकी नंतर तुम्ही मॉडिफिकेशन करू शकता, त्याला ड्रॅग अँड ड्रॉपचा ऑप्शन पण असतो, ते करता येईल तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, मला तर दाखवते की तुम्हाला बाबा या प्राइसला 179ला प्राइसला तुम्हाला बाय करायचं आहे का. समजलं का तुम्हाला मला काय सांगायचं आहे. या प्राइसला तुम्हाला बाय करायचं आहे का हे तुम्हाला दाखवतंय. इथे पण तुम्हाला तेच दाखवते बघा, कोणत्या प्राइसला तुम्हाला बाय करायचं आहे. तर या ठिकाणी ती जी बाईंग प्राइस येते ना, ही थर्ड वाली, ही तुमची लिमिट प्राइस दाखवते तुम्हाला की या ठिकाणी तुम्हाला बाईंग पण करायची असेल तर तुम्ही करू शकता. ठीक आहे. जर खालच्या प्राइस इथे चालू आहे तर बाईंग प्राइस तुम्हाला खाली दाखवणार की तुम्हाला या प्राइसला बाय करायचे का. जर मार्केटच्या वरती तुम्हाला बाय करायचे तर तुम्हाला लिमिटमध्ये बाय करायला हे ऑप्शन आहे थर्ड वालं. ठीक आहे. या पद्धतीने कन्फ्यूज होऊ नका, तुम्ही आरामातपणे याला व्यवस्थितपणे व्हिडिओ मागे पुढे करून समजून घ्या व्यवस्थितपणे. ठीक आहे. तर या पद्धतीने जर का तुम्ही क्लिक केलं ना या ऑप्शन्सला तर तुम्हाला डायरेक्टली या पद्धतीने डायरेक्टली समजा मला इथे सेल करायचं आहे, आता माझी पोझिशन नाही पण सेल करायचे बघा, तर तो मला लावून नाही देणार इथे. आता तो म्हणतो की मार्केट ऑर्डर नंतर तुम्हाला जर का एक्झिक्यूट करायचे असेल तर करू शकता, पण इथे आता तो होणार नाही कारण मार्केट क्लोज आहे म्हणून. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला इथे तुमचे स्टॉप लॉस आणि टार्गेट तुम्ही सिंगल स्क्रीनने लावू शकता. आता काही वेळेला जर का तुम्हाला स्टॉप लॉस लागत नाहीये, एक्झाम्पल करा तुम्ही बाय केलंय आणि तुम्हाला इथे समजा स्टॉप लॉस लावायचं आहे, हा सेकंड ऑप्शन स्टॉप लॉसचा आहे, तर या सेकंड ऑप्शनला स्टॉप लॉस लागत नाही आहे, पण तुम्ही मग इथून काय करू शकता, इथे सेलला जायचं. सेलला गेल्यानंतर इथे लिमिटला क्लिक करायचं, सॉरी ट्रिगरला क्लिक करायचं. ट्रिगर आता समजा एक्झाम्पल करा की तुम्हाला 156 रुपीजला तुम्ही बाय केलेलं आहे, 160 रुपीजला बाय केलेलं आहे, तर तुम्हाला स्टॉप लॉस लावायचं आहे तुमचं 150 रुपीजला किंवा 140 रुपीजला. तर 140 इथे ट्रिगर प्राइस टाकणार आणि लिमिट प्राइस त्याच्यापेक्षा 50 पैशापासून तुम्ही कितीही रुपयाचा डिफरन्स तुम्ही ठेवू शकता, मॅक्झिमम 20%चा डिफरन्स राहतो. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये तुम्ही 140ला तुम्हाला ऍक्च्युअल तुमचा स्टॉप लॉस 140ला द्यायचे, पण कधी कधी काय होतं मार्केटमध्ये सडन फॉल येतो तर आपल्याला बफर देतो, तर मी नेहमी बफर 5 रुपयाचा डिफरन्स देत असतो. तर या पद्धतीने जर का तुम्ही क्लिक केलं ना तर तिथे तुम्हाला 140ला तुमची एक लाईन येते आणि दुसरी लाईन येते तुमची लिमिट प्राइसची, म्हणजे तो 5 रुपयाचा बफर असतो. आता ही मी जर का इथे सेल केलं तर बघा तो परत तेच दाखवतो की मार्केट क्लोज आहे. तर या पद्धतीने तुम्ही प्लेस करू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला स्टॉप लॉस इथनं लागलं नाही तर, जनरली इथनंच लागतं पण नाही लागलं, मला पण एक्सपिरियन्स आले नाही लागले काही वेळेला, तर त्यावेळेला तुम्ही याचा दुसरा सेकंड ऑप्शन ट्रिगरमध्ये जायचं. ट्रिगर हा तुम्हाला ट्रेलिंग एसएलच्या सारखं तुम्हाला काम करतं. तुमचं स्टॉप लॉस इथे 140ला तुम्ही लावलात आणि इथे 135ला लावलात, तर आता काय होईल तुम्हाला या ठिकाणी कसं दिसेल तुम्हाला एक पिक्चर फक्त दाखवून देतो या ठिकाणी. तर तुम्हाला इथे ना 140च्या आसपास एक अशी प्राइस दिसेल, अशी एक लाईन दिसेल आणि एक 135ला अशी एक लाईन दिसेल. ठीक आहे. दोन पद्धतीच्या. आता समजा तुम्ही 160ला इथे बाय केलेलं आहे असं आपण गृहीत धरूया, 160ला बाय केलं आहे. आता तुमची इथे तुम्हाला इथे सगळं तुम्हाला इथे या ठिकाणी तुमचं पोझिशन्स तुम्हाला दिसेल. इथे तुम्हाला एक बटन येतो क्रॉसचा, तुमची पोझिशन कट करण्यासाठी. इथे तुम्हाला एक बटन येतो तो रिव्हर्सवाला, की तुम्हाला इथे रिव्हर्स करायचा असेल तर तुम्ही इथनं पोझिशन तुमची रिव्हर्स करू शकता. पण अगेन मी परत रिपीट करतोय, ऑप्शन्समध्ये रिव्हर्स ऑप्शन काम करत नाही. ऑप्शन्समध्ये रिव्हर्सचा तुम्हाला बेनिफिट मिळणार नाही, ते फक्त स्टॉकसाठीच आहे. ठीक आहे. या पद्धतीने. आता याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा PNL इथे चालू असतो, PNL चालू असतो, इथे प्रॉफिट लॉस काय चालू आहे ते, ही तुमची स्टॉप लॉस, ही तुमची एंट्री. आता समजा इथे तुम्ही 160वरनं 170ला आलं तर तुम्हाला इथे प्रॉफिट अँड लॉस तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला दिसणार. आता तुम्हाला समजा असं वाटलं की मला 170ला आलेलं आहे तर मला स्टॉप लॉस माझा 150ला करायचं आहे, तर तुम्ही तुमचा स्टॉप लॉस 150ला शिफ्ट करू शकता आणि सायमल्टेनियसली याला पण 5.145ला शिफ्ट करू शकता. समजा तुमचा जो बेनिफिट चालू आहे किंवा तुम्ही जी प्राइस बाय केलेली आहे आणि तो गेला या ठिकाणी 190 रुपीजला, तर तुम्हाला असं वाटतं की मला 170 रुपीजला स्टॉप लॉस ट्रेल करायचं आहे, तर या पद्धतीने तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करू शकता. आता हे 5 रुपयाचा डिफरन्स ठेवायचं का नेहमी असं नाही आहे, तुम्ही 10 रुपयाचा पण ठेवू शकता, 2 रुपयाचा पण, 50 पैशाचा पण डिफरन्स ठेवू शकता. इतकं कमी डिफरन्स पण चालून जातो, बट तुम्हाला ड्रॅग अँड ड्रॉप करता आलं पाहिजे म्हणून मी 5 रुपयाचा पण डिफरन्स ठेवतो. आणि बफर असला पाहिजे, कारण मार्केटमध्ये सडन मॉन्स्टर कॅन्डल बनली तुमच्या अगेन्स्टमध्ये
तर त्यावेळेला तुम्ही त्याच्यातून बाहेर पडता तुम्हाला आलं पाहिजे. या सगळ्यांसाठी 1 मिनिट रेकॉर्डिंग चेक करूया. येस, परफेक्टली फाईन. सो हा एक ऑप्शन आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या सगळ्यांमधून सेकंड ऑप्शन असा आहे, आपण दुसरा ऑप्शन बघूया की क्वेश्चन बघूया. हाऊ टू प्लेस एस एल ऑर्डर, लिमिट ऑर्डर ते पण सांगून दिलं. ट्रेलिंग कसं करायचं तेही सांगून दिलं. यूज ऑफ ऑप्शन चेन, ऑप्शन चेनचं मी ऑलरेडी यूज कसं करायचं ते तुम्हाला सांगून दिलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो, इथे ऑप्शन क्लिकचा या ठिकाणी बटन आहे, त्याला तुम्ही क्लिक केलं की ऑप्शन ओपन होते. आता समजा मला या ठिकाणावरून HALच्या स्टॉक ऑप्शनला जायचं आहे, तर मी लगेच HALच्या स्टॉकला ऑप्शनला मध्ये आलो. आता समजा मला याच्यातून मला असं वाटतं की हिंदुस्थान युनिलिव्हरला जायचं आहे, तर मी हिंदुस्थान युनिलिव्हर इथे सर्च केलं. सर्च ऑप्शन चेनमध्ये सर्च केलं की डायरेक्टली मला निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, सेन्सेक्समध्ये जायचं आहे, तर मी डायरेक्टली फक्त इथे क्लिक करणार. मला ऑलरेडी बाय इनबिल्ट डिफॉल्ट ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल आहेत निफ्टी, बँक निफ्टी सगळ्यांसाठी. ठीक आहे, या पद्धतीने. फॉर एक्झाम्पल तुम्हाला लावूनच दाखवतो. समजा आपण त्या दिवशी कोणतं चेक केलं तर PGLचं आपण ट्रेड घेतला होता, 580चा ऑप्शन होता. तर बघा मी ते 580च्या ऑप्शनला येऊन गेलो. हे घ्या. ओके, 17 रुपयाच्या आसपास काहीतरी आपण बाईंग दिली होती, मला वाटतं 560चं लागलं माझ्याकडनं. आता हा सेकंड ऑप्शन बघा, मी राईट क्लिक केलं आणि ऑप्शन चेन ओपन होते. तर मला इथे 580चं कॉल ऑप्शन लावायचं आहे, तर मी 580चं लावलं. ओके, तर आपण कुठे रुपयाला बाय दिली होती, 17 रुपयाला बाय दिलं होतं, 22 रुपयाला केलेलं आहे. सो या पद्धतीने आपण या धनच्या प्लॅटफॉर्मचा यूज करू शकतो आणि व्यवस्थितपणे आपल्याला त्याचा रिझल्ट मिळतोय. या पद्धतीने त्याचा बेनिफिट आहे. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल आम्हाला PNL कुठे बघायचे, तर PNL तुम्ही इथे पण बघू शकता. तुमची पोझिशन कोणती चालू आहे, कोणती बंद आहे, किंवा जी रनिंग पोझिशन आहे त्याच्यामध्ये प्रॉफिट चाललं आहे, लॉस चालू आहे, तुम्हाला सगळ्या तुम्ही म्हणजे समजा आता तुम्ही एक्झाम्पल करा, तुम्ही इथे मल्टिपल टॅब ओपन केलेले आहेत एक्झाम्पल असं आपण कन्सिडर करूया. आता समजा इथे PGLचा ऑप्शन आहे, इथे तुम्हाला TCS आहे, इथे तुमचं आपण असं कन्सिडर करू की तुम्ही इथे इथे तुम्हाला निफ्टीमध्ये मी खूप व्यवस्थितपणे जेवढं तुम्हाला समजेल चांगल्या पद्धतीने तेवढं समजवण्याचा प्रयत्न करतोय. ओके, समजा तुमची पोझिशन या ठिकाणी तुमची चालू आहे धनमध्ये, एक निफ्टीमध्ये पण चालू आहे, TCSला पण चालू आहे, परत PGLला पण चालू आहे, आणि इथे तुमची चौथी ऑप्शन तुमचं चालू आहे असं पकडूया, मी सेन्सेक्समध्ये पण चालू आहे. ठीक आहे, सेन्सेक्समध्ये सुद्धा चालू आहे असं आपण ॲझ्युम करूया. ठीक आहे, तर तुम्हाला या सगळ्यांचे पोझिशनचे बेनिफिट जर का एकाच वेळेला कुठे बघायचे तर तुम्हाला इथे दिसेल. परत तुम्ही इथून एक्झिट पण करू शकता. तुम्हाला ना इथे एक्झिट करण्यासाठी ऑप्शन पण येतो, असं एक मल्टिपल चेकबॉक्स येतात, असे चेकबॉक्स येतात. तुम्ही त्याला क्लिक करायचं फक्त की मला या पोझिशनमधून बाहेर पडायचं, या पोझिशनमधून बाहेर पडायचं आहे. जर तुमची मल्टिपल मल्टिपल ट्रेडमध्ये तुमचं ट्रेड ऑलरेडी चालू आहे, रनिंग आहे, तर तुम्ही ज्या ज्या ट्रेडमधून तुम्हाला एक्झिट व्हायचं त्याला क्लिक करायचं. मग हा एक्झिट ऑल ऑप्शन हा ब्ल्यू कलरमध्ये होऊन जातो या व्हाईट कलरमध्ये होऊन जातो, आणि मग तुम्ही त्याच्यामधून एक्झिट ऑल पोझिशनला जेवढं टिक केलेलं आहे त्याच्यातून बाहेर पडू शकता. ठीक आहे, सिंगल याच्यावरती असाल तर तुम्हाला याच्यावरती यायची गरज नाही आहे. आणि तुम्हाला इथे हा ओव्हरऑल PNL दाखवतो. ओव्हरऑल तुम्ही इथे जर का व्यवस्थितपणे लक्ष दिलं तर टुडेज पोझिशन PNL हे पूर्णपणे असं तुम्हाला आजचं PNL दाखवतो. ठीक आहे, हे एक झालं ऑप्शन. तर ते झालं. त्याच्यानंतर तुम्हाला आता मी असं मानतो की एखाद्या व्यक्तीकडे, आता मी निफ्टीच्या ऑप्शन चेनवरती आहे, निफ्टीच्या चार्टवर आहे ऑप्शनच्या, तर तुम्हाला इथे ना एक दोन महत्त्वाचे फीचर्स आहेत. ज्या लोकांना मनी मॅनेजमेंट जमत नाही, ट्रेड मॅनेजमेंट जमत नाही, ते इथे ट्रेड मॅनेजमेंट आहे. आता तुम्ही समजा इथे फंड तुमचा दाखवला, एक्झाम्पल करूया. आता तुम्हाला सांगतो की इथे फंड ॲड करा, कारण मेंटेनन्समध्ये आहे त्याच्यामुळे. सो तुम्हाला असं तो दाखवते की अलॉकेट करायचे 10% तुम्हाला किती अलॉकेट करायचे. समजा 1 लाख रुपये कॅपिटल आहे, तर मी इथे सांगतो की मला 25,000 रुपये अलॉकेट कर, है ना. 1 मिनटं, मला आता इथे फंड नाही आहे म्हणून तो इथे शो नाही करत आहे हा ऑप्शन. ठीक आहे, 1 मिनटं, शो नाही करत आहे फंड. बट या ट्रेड मॅनेजमेंटचा किंवा ट्रेड प्लॅनचा फायदा काय आहे तुम्हाला ते सांगतो. ह्याच्यामध्ये एक जबरदस्त फीचर आहे जो की धनने ट्रेड मॅनेजमेंटच्या हिशोबाने हा फीचर डायरेक्ट डेव्हलप केलेला आहे. ठीक आहे, आता समजा इथे अलॉकेट किती फंड करायचं आहे. समजा 1 लाख रुपये तुमच्याकडे कॅपिटल आहे असं आपण गृहीत धरू. ओके,
1 लाख रुपये कॅपिटल आहे, तर तुम्ही इथे टाकलं की मला 25,000 रुपये अलोकेट करायचे आहे, तर तो इथे तुम्हाला पर्सेंटेज दाखवेल की तुम्ही किती पर्सेंटेज तुमचं अलोकेट होत आहे ना. या पद्धतीने तुम्हाला 25% शो करेल. 1 लाख रुपये कॅपिटल आहे, 25,000 टाकताय तर. त्यानंतर तुमचा रिस्क किती आहे, 5% आहे, तुमचा रिवॉर्ड किती आहे, 5% आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये किती क्वांटिटी बाय करायची, पोझिशन सायझिंग, हे सगळं तुम्हाला दाखवतं. तुमचा रिस्क टू रिवॉर्ड किती आहे ते दाखवतं. आता एखाद्या व्यक्तीचा रिस्क टू रिवॉर्ड समजा इथे तो म्हणाल की मला 20% रिटर्न पाहिजेत है ना, 20% रिटर्न पाहिजे. आता इथे येत नाही आहे ॲक्च्युली, मार्केट बंद आहे त्या कारणाने, पण समजा ओके 20% येते ओके, समजा 20% येते, तर बघा इथे रिस्क टू रिवॉर्ड 4% झालं ओके. त्यानंतर तुम्हाला इथे तो स्टॉप लॉस पण सांगतोय की तुमचा स्टॉप लॉस किती येतो, तुमचं टार्गेट किती येतं है ना. म्हणजे समजा आता तुम्ही तो दाखवता की 89 रुपीजला तुम्ही बाय करणार आहे, तर तुमचा स्टॉप लॉस 84.69 हा तुमचा स्टॉप लॉस आहे. इथे तुम्हाला टार्गेट दाखवतोय 106 तुमचा हा टार्गेट आहे. आता एखादा म्हणेल की नाही मला इथे माझा रिस्क टू रिवॉर्ड मला 30% करायचं आहे, तर इथे बघा तुम्हाला तर दाखवतोय तुमचा रिस्क टू रिवॉर्ड 1:6 झालेला आहे. ठीक आहे, आणि तुम्ही म्हणाल की यार 84चा स्टॉप लॉस तर इमिजिएटली लगेच जाईल, तर मी इथे 10% माझं रिस्क करतो, म्हणजे 10% मी रिस्क घेईल. तर तुम्हाला बघा इथे स्टॉप लॉस पण चेंज झाला आणि तुमचं 10% रिस्क टू रिवॉर्डनुसार तुम्हाला इथे 1:3चं तुम्हाला RR दाखवत आहे. त्यानंतर तुमचं टार्गेट चेंज झालं, स्टॉप लॉस चेंज झालेला आहे. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला एक्झिक्यूट ट्रेड प्लॅन, जर तुम्हाला हे ओके असेल तर तुम्ही इथून पण ट्रेड मारू शकता. म्हणजे तुम्ही इथे ट्रेड मॅनेजमेंट करून ट्रेड मॅनेजमेंटच्या हिशोबाने पण तुम्ही इथे तुमचं ट्रेड प्लंच करू शकता. हे तुम्हाला धन प्रोव्हिजन देतं, हे कोणताच ब्रोकर देत नाही. ओपन चॅलेंज आहे माझं, कोणत्याही ब्रोकरमध्ये तुम्हाला हे मिळणार नाही, लिहून देतो. त्याच्या मागे अजून एक हिडन फीचर लपलेला आहे जो की स्कॅल्पर. दिस इज दी वन ऑफ दी बेस्ट मी म्हणू शकतो, वन ऑफ दी बेस्ट ऑप्शन आहे. कारण गाईज तुम्हाला मी सांगतो, इथे तुम्ही मॅक्झिमम 1 लाख रुपीज पर्यंत तुमच्या 1 लाख रुपीजच्या आसपासच्या क्वांटिटी तुम्ही बाय करू शकता. तुम्ही याला पाहिजे तिथे ड्रॅग डाऊन करू शकता, वरती खाली लेफ्ट साईड कॉर्नरला है ना, तुम्हाला हवं तिथे तुम्ही फिरू शकता याला. ठीक आहे, आता याचा फायदा काय आहे, ज्यांच्याकडे करोडो रुपये आहेत, जे लोकांना टर्मिनल ट्रेडिंग माहिती नसेल है ना, प्रॉप डेस्क ट्रेडिंग करतात, म्हणजे टर्मिनल हा कोणी शब्द ऐकला असेल तर ठीक आहे, ऐकला असेल तर ठीक आहे, नसेल ऐकलं तर त्यांच्यासाठी सांगतो. जे लोक प्रॉप डेस्क ट्रेडिंग करतात ना, तर त्यांच्याकडे कसं ऑप्शन असतं माहिती आहे का, लाखो क्वांटिटी, हजारो लाखो क्वांटिटी तुम्ही वन क्लिक मध्ये तुम्ही इन आणि 1 क्लिकमध्ये आउट. म्हणजे समजा तुम्ही इथे एक्झाम्पल करा, या प्राईजला बाय केलंय जिथे प्राईज आहे 85 रुपीजची, असं मी कन्सिडर करतो, आणि तुम्हाला इथे तुमची पूर्ण क्वांटिटी, आता समजा इथे प्राईज मी ॲज इट इज घेतो, 60 रुपीजला प्राईज आहे आणि तुम्हाला एक्झिट करायचं आहे 85 रुपीजला. तर हजारो क्वांटिटी तुम्ही चॅलेंज देऊन सांगतो, तुम्ही झिरोदाला जावा, तुम्ही एंजल 1ला जावा, तुम्ही तिथे बास्केट बनवत राहणार तुम्हाला, या तर मग 1800 क्वांटिटी तुम्हाला एका वेळेला, म्हणजे जेवढी लिमिट आहे SEBI कडनं, एका वेळेला तुम्ही 1800 क्वांटिटी नॉर्मली तुम्ही बाय करू शकता, सेल करू शकता. तर तेवढीच तुम्हाला म्हणजे त्याच्यानुसार तुम्हाला इथे सेलचा ऑप्शन कंटिन्युअसली इथे सेल इथे क्लिक करत राहावं लागणार आहे. या ठिकाणी समजलं का, या ठिकाणी तुम्हाला सेलवरती क्लिक करत राहावं लागणार आहे, सेल 1800, आणि इथे तुम्हाला इथे क्वांटिटी तुमची सेट करावी लागणार आहे, किती, 1800 क्वांटिटी. ठीक आहे, 1800 क्वांटिटी अशी सेट करावी लागेल, आणि इथे तुम्हाला कंटिन्युअसली इथे तुम्हाला सेल करत राहावं लागणार आहे. पण धन अदर ब्रोकरपेक्षा नेक्स्ट लेवलला तुम्हाला फीचर प्रोव्हाइड करतोय. आणि तुम्ही इथे जर का माझी स्क्रीन थोडीशी मी तुम्हाला मोठी करतो, झूम करतोय, तर इथे बघा काय लिहून दाखवत आहे. तर तुम्हाला तुमची जी बाहेर मार्केटमध्ये जे लोक तुम्हाला अलाव करत नाही एवढं क्वांटिटी बाय करायला, 56 लेग्स 1 शॉट तुम्ही एवढ्या क्वांटिटी बाय करू शकता. 56 लेग्स डायरेक्टली बाय करू शकता, आणि तेवढ्याच क्वांटिटी तुम्ही, म्हणजे ऑलमोस्ट 1 लाख क्वांटिटी आहे. ओके, तुम्ही एवढ्या क्वांटिटी तुम्ही 1 शॉट बाहेर पडू शकता आणि 1 शॉटमध्ये आउट होऊ शकता, इन अँड आउट करता येतं. हे कोणासाठी बेनिफिट आहे, त्यांच्याकडे करोडो रुपये, 50 लाख 30 लाख 40 लाख रुपयेचा कॅपिटल आहे. तर या लोकांसाठी दिस इज द वन ऑफ द बेस्ट टूल आहे. कारण ते लोक काय करतात, डायरेक्टली 5000 क्वांटिटी
ओके 5,000 जे काय तुम्हाला असेल है ना. इथे लेग पण दाखवते बघा मला 3 लेगच्या मध्ये हे डिस्ट्रीब्यूट होतात. ओके, तर एवढी क्वांटिटी ते डायरेक्टली काय करतात, एवढे क्वांटिटी डायरेक्टली वन शॉट इन अँड आउट करतात, बाहेर पडतं स्कॅल्पिंग करणारे. आणि या स्कॅल्परसाठी स्पेसिफिकली बनवलेलं आहे. आता हे थर्ड जो ऑप्शन आहे सुपरचं, जे मी तुम्हाला दाखवलं की तुम्ही इथे क्वांटिटी किती बाय करायची आहे, तुम्हाला किती प्राईजला तुमचं स्टॉप लॉस आहे, टार्गेट आहे, तुम्हाला ट्रेलिंग प्राइस किती ठेवायची आहे, जंप कितीवरती द्यायचं आहे, हे सगळं तुम्हाला इथे सेट करून तुम्ही इथे सेट करू शकता. ठीक आहे, हे सुपर ऑर्डर्स आहे. समजा मला असं वाटतं की बाबा मला जंप पाहिजे, प्रत्येक 2 रुपयावरती जंप पाहिजे है ना. तर तुम्ही या पद्धतीने तुमचं स्टॉप लॉस टार्गेट ठेवू शकता, जे मी तुम्हाला या ठिकाणी पण समजावून दिलेलं आहे. या ठिकाणी बाय करता असताना सुपर ऑर्डरमध्ये तुम्हाला इथे ट्रेलिंगचा जंप पाहिजे, समजा मला 5 रुपयांनी पाहिजे, 2 रुपयांनी पाहिजे, तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये. ठीक आहे, हा एक झालं. अजून काही ऑप्शन आहे का बघूया. कॅपिटल बेनिफिट और इक्विटी अँड कमोडिटी ट्रेडिंग. हां, सगळ्यात मेन महत्त्वाचा. आता याच्यामध्ये अजून एक फीचर पॉईंट आहे. आपण याला घेतोय, आतापर्यंत किती आपले झाले, हाऊ टू सेट डेली प्रॉफिट गोल्स वगैरे, हे तर तुम्हाला धनच्या वेबमध्ये भेटेल, मी ते प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर. त्यानंतर तुम्हाला हा जो 5वा ऑप्शन आहे, मला वाटतं इथे नंबर डबल झालेले आहेत, हा 5वा नाही तर 6वा ऑप्शन आहे. कॅपिटल बेनिफिट सांगतो मी. कॅपिटल बेनिफिट असा आहे काही ज्याच्यामध्ये की तुम्ही सेम ट्रेड आहे ना तुमचं, म्हणजे इक्विटी मार्केट म्हणजे निफ्टी, बँक निफ्टी, स्टॉक सगळं आलं त्याच्यामध्ये इक्विटी मार्केटला. ठीक आहे, हे काय वेगळं नाही आहे. स्टॉक्स आणि निफ्टी, बँक निफ्टी हे इक्विटी मार्केट कनेक्ट केलं जातं. आता याच्यामध्ये समजा तुम्ही ट्रेड करताय सकाळी 9:15 ते मार्केट चालू झालं 9:15 ते 3:30 पर्यंत तुम्ही ट्रेड मारलाय. ठीक आहे, ट्रेड करताय तुम्ही. तर या बिटवीन तुम्ही जे काय ट्रेड करताय त्याच्यासाठी जो फंड यूज करताय, तर त्या फंडचा यूज तुम्ही कम्युनिटी ट्रेडिंगसाठी पण करू शकता. आता कम्युनिटी मार्केट हा सकाळी 9 ते रात्री 11, 11:30 पर्यंत चालू असतं. ठीक आहे, तर जे तुमच्याकडे हा जो फंड आहे त्यावेळेला समजा मार्केट चालू आहे, एक्झाम्पल करा 3:30च्या आतमध्ये तुम्हाला 2 वाजता तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी दिसते की क्रूड ऑइलमध्ये मी ट्रेड मारू शकतो किंवा गोल्डमध्ये मी ट्रेड मारू शकतो है ना. किंवा तुम्हाला असं वाटतं की मी सिल्वरमध्ये ट्रेड करताय, मला ऑपॉर्च्युनिटी आहे, निफ्टी साईडवेज आहे, तर तुम्ही तो सेम कॅपिटल यूज करू शकता कम्युनिटी मार्केटसाठी. हा त्याचा मेजर बेनिफिट आहे. तुम्ही जर का कंपॅरिझनमध्ये मी समजा सांगायला गेलो झिरोदामध्ये, तर तुम्ही झिरोदामध्ये तुम्हाला वेगवेगळे 2 सेगमेंट आहेत. इक्विटी वेगळा आहे, त्याचा कॅपिटल वेगळा ठेवावा लागतो, आणि कम्युनिटी वेगळा आहे, त्याचा कॅपिटल तुम्हाला वेगळा ठेवावा लागतो. त्याच्यानंतर ट्रेडिंग व्ह्यूचे ऑल फीचर्स आहेत. येस, मी तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यू बद्दलचं कंपॅरिझन ऑलरेडी दिलेलं आहे गाईज. त्यानंतर FI आणि DI डेटा प्रोव्हाइड करतो. संध्याकाळी इव्हिनिंगला 6 नंतर, इव्हिनिंगला 6 to 7 PM मध्ये एव्हरी डेला तुम्हाला FIने कितीचं बाईंग केलेली आहे, DIने किती बाईंग केलेली आहे, त्याच्यानुसार तुम्हाला डेटा मिळतो. आणि तो डेटानुसार तुम्ही दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये व्ह्यू बनवू शकता गाईज. जर बाईंगचा डेटा असेल तर मार्केटमध्ये तुम्हाला बाईंगसाठी तुम्हाला प्लॅन करायचं आहे. आणि हा आपला इंडिकेटर बघा केवढा ब्युटिफुली काम करतोय गाईज. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला बाय सेलचे सिग्नल्स वगैरे मिळतात. सो उद्या सेशन आहे, त्याच्याबद्दल डिटेलमध्ये बोलूया. तर हे सगळ्या गोष्टी आहेत गाईज धनबद्दलच्या. तुम्हाला कसं वाटलं हा धनचा सेशन, इनसाईट तुम्हाला हेल्पफुल वाटली की नाही वाटली, नक्की या व्हिडिओला तुम्हाला आवडल्यानंतर आणि तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह जर का नक्कीच माझ्या या व्हिडिओने माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि तुमच्या ट्रेड बडीसोबत, तुमच्या फ्रेंडसोबत, तुमच्या फॅमिलीसोबत, जे लोक ट्रेडिंग करतात त्यांच्यासोबत हा सगळा व्हिडिओ तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करा. सो जेणेकरून त्यांना ट्रेडिंग करण्यासाठी धनमध्ये इझी होऊन जाणार आणि चांगल्या पद्धतीने ते या ट्रेडिंगचा बेनिफिट घेऊ शकतात. ओके, काही क्वेरी असेल तर कमेंटमध्ये मेन्शन करा, मी त्याचा नक्की रिप्लाय देईल. थँक्यू सो मच फॉर व्हिडिओ वॉचिंग. तुम्ही आतापर्यंत इथपर्यंत थांबलात तर याचा अर्थ तुम्ही नक्कीच ट्रेडिंगबद्दल सिरियस आहात हे मला दिसून येते त्याच्यामध्ये. ओके, आणि अदर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील किंवा डाऊट असतील तर कमेंटमध्ये मेन्शन करा. डेफिनेटली तुम्हाला त्याच्यावरती रिप्लाय केला जाईल. थँक्यू सो मच.